म्हणजे इतके प्रसंग येऊन गेले, वाईट प्रसंग आले. पैसे नसताना अनेक गोष्टीला सामोरं आलं. म्हणतो ना, ज्यावेळी तुमच्याकडे पैसे नसतील ना, तर तुम्हाला ज्याच्याकडे 1 रुपया ना, तो तुम्हाला हिणून जातो. ते वाईट प्रसंग येऊन गेले. त्यानंतर CISFची 2012 मध्ये भरती सुटली. त्याच भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन होऊन मी 3 महिन्यामध्ये त्याला रिझाईन देऊन आलो माघारी. 16-17 मध्ये मी स्पोर्टचं एक अस्तित्व उभा केलं आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने माझे काही खेळाडू आता प्रो कबड्डीमध्ये खेळत आहेत, काही नॅशनल आहेत, काही स्टेटला आता सध्या तुरुत आहेत. सर, तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही अकॅडमी सुरुवात केली होती त्यावेळेस जे 3 विद्यार्थी होते, तर त्या 3 विद्यार्थ्यांचं काय झालं सर? त्यांना वाटलं माहीत नाही. म्हणजे माझी लाईफ खरं ते 4-5 मुलांमुळे बनली. तुला कसं वाटलं की ह्या सरांची भेट घ्यावा, यांच्याकडे जाऊन फिजिकल. ते मुलं माझ्याकडे आले, मी पण त्याला येस म्हणून गेलो, यार मला ह्या मुलांचं फिजिकल घेतोय, तुम्हाला बी घेतो. त्या वर्षी 2017 मध्ये त्या मुलांचा पोलीसमध्ये, म्हणजे ते मुंबईला पोलीस झाले, त्यांचा रिझल्ट बसला. रिझल्ट बसल्यानंतर अनेक मुलांचं माझ्याकडे आकर्षण येलं, ह्या माणसाकडे फिजिकल आपलं वाढू शकतं. मग त्यावेळेस जवळपास 2-3 वर्षामध्ये माझ्याकडं 400 मुलं जवळपास भरती झाली होती. म्हणजे आज तरी मला असं वाटतं, मी जेवढ्या जिल्ह्यामध्ये फिरलोय ना आत्तापर्यंत, असा कोणताच जिल्हा मला आत्तापर्यंत भेटला नाही की त्या जिल्ह्यामध्ये टायगर अकॅडमीचा विद्यार्थी नाही. आणि मी ज्या टोलनाक्यावरती गेलो त्या टोलनाक्यावरती 100% माझा एक विद्यार्थी मला तिथे भेटतोय. म्हणजे मला खरंच गर्व वाटतो त्या मुलांवरती, ज्यांनी आपल्याकडे बसून कष्ट केले आणि कष्ट करून आज त्या जिल्ह्यामध्ये आज चांगलं काम करतायत. एक माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही, त्याला जोपर्यंत पाठीमागून साथ भेटत नाही, त्या साथीमुळे मी आज महाराष्ट्रामध्ये 1200 अधिक मुलं भरती करू शकलो. नमस्कार, मी अविनाश नळे. ग्रो मोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत टायगर करिअर अकॅडमीचे फाउंडर अर्षद चोपडे सर जोडले गेले आहेत. सर, तुमचं ग्रो मोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार सर, थोडक्यातच तुमचं बालपण कसं गेलं? तुम्ही एका ग्रामीण खेड्यातून येतात, तर काय वाटतं तुमची एकूणच आजपर्यंतचा प्रवास कसा आहे? एकतर ग्रामीण भाग म्हणलं की बऱ्याच अडचण समोर जावं लागतं. त्यातली पहिली अडचण म्हणलं तर आई आणि वडील जर शेती करत असताल ना, तर त्या मुलांना प्रत्येक गोष्टीला अडचण. म्हणजे त्यांना शाळेत जायचं असेल तर घरचे शेण काढणं असेल, धारा काढणं असेल, सकाळी उठल्यापासून ते सायंकाळीपर्यंत. म्हणजे जर 10ला शाळा असेल ना, तर 9 वाजेपर्यंत काम जातं. गुरांचं शेण काढणं, गुरांच्या शाळेमध्ये त्यांना खायला आणणं, खायला टाकणं, आणि तिथून पुढं आपल्या शाळेला उरकायला. आणि 9ला आपण जेव्हा निघणार आहोत ना, त्यावेळेस आपण चालत झालं. त्यावेळेस तर आमच्याकडे सायकल नव्हत्या किंवा गाडी नव्हती. आपल्याला चप्पल असली तर असली, ना तर बिना चप्पलीच डायरेक्ट शाळेत. म्हणजे 10 वाजता शाळा जायचं, 10 ते 5 पर्यंत शाळा करून आल्यानंतर म्हणजे जी सकाळची रुटीन होती ती संध्याकाळी पुन्हा रुटीन तेच, की आल्यानंतर गुरांना खायला टाकणं, पाणी पाजणं, हे रुटीन आमची दररोजची. म्हणजे थोडक्यात पार्ट टाइम जॉब असायचा तुमचा. नक्की. शाळेसोबतच या सर्व गोष्टी असायच्या, बरोबर? 100%. हां. मग एकूणच तुमचं जे शिक्षण झालं ते गावामध्ये जिल्हा परिषदला झालं? पहिली ते 6वी पर्यंत जिल्हा परिषद झालं. ओके. आमच्या पिंपरी गावामध्ये. आणि 7वी ते 12वी पर्यंत मिरजगावमध्ये माझी 12वी पर्यंत पूर्ण झालं, जिल्हा माध्यमिकमध्ये. आणि मिरजगावमध्येच SY, FY, TY, म्हणजे माझं 10वी पर्यंत शिक्षण मिरजगावमध्ये झालं. 11वी 12वी सायन्स म्हणून झाली. आणि TY पर्यंत मी केमिस्ट्री हा विषय माझा होता. तिथपर्यंत माझं BSc माझी पूर्ण मिरजगावमध्ये झाली. तिथून पुढचं BSc BPED माझं क्वालिफिकेशन आहे, पण BPED आम्ही बीडमध्ये बाहेरून केलं. ओके. मग हे एकूणच आता तुम्ही आता जे तुम्ही सध्या जे बिझनेस म्हणून ज्या करिअर अकॅडमी आहे तुमची, ओके, त्या करिअर अकॅडमीची संकल्पना कशा पद्धतीने आहे तुमच्या मनामध्ये? एकूणच तुम्हाला हे वळण कधी लागलं की बाबा आपण एक म्हणजे मैदानी खेळाची तुम्हाला आवड कधीपासून निर्माण झाली? ही FYला असण्यापासून जास्त मनामध्ये एक हुरूर लागली. आधी आम्ही गावाकडे पळायचो, आमचे मित्र असताना कबड्डी खेळणं. हे आमच्याकडे पंचमी असलं की गावात पंचमी दिवशी फुगड्या ती सगळं जायचं. पण शेवटचा संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे गावात देखाळामध्ये कबड्डी खेळायची आमच्याकडे. मग ती कबड्डी खेळत असताना आमच्या तिकडे पॅन्टी वर केल्या, शर्ट माग केलं की लगेच कबड्डी. 7 तिकून उभारायची, तिकून 7. तेव्हा काय फक्की बिक्की नाही, ती रेषा आणल्या की एक फक्त एक मधली रेषा आखायची, तिकून 7. हे कितीही मागं गेलं ते चालतोय. पण तिथं एक कबड्डीचं वेळ लागलं, तेव्हा ताकद होती, ताकदीमध्ये 2-2, 4-4 घेऊन यायचो. मग त्याच्यामुळे कबड्डी हा एक खेळ लागला. आणि FYला आल्यानंतर आमच्या देवकते सरांनी आम्हाला खेळाबद्दल एक उत्कृष्ट माहिती दिली की तिथून पुढे तू कबड्डीमध्ये त्याच्यामध्ये बी तुझं करिअर करू शकतो. आणि ह्या करिअरला तेव्हा खरंच सुरू झाली
F5 ला असताना मग त्याच्यामध्ये तुमची कबड्डी असेल किंवा ॲथलेटिक्स स्पर्धा असतील. मी कबड्डीमध्ये मला नॅशनलला प्लेस आहे आणि ॲथलेट म्हणजे ज्याला आपण वैयक्तिक गेम म्हणतो 200 मीटर 400 मीटर ह्या 200 मीटरमध्ये मला नॅशनलला गोल्ड मेडल आहे. म्हणजे हा प्रवास तिथनं सुरू झाला F5 पासून. आणि एकूणच F5 पासून तुम्हाला या मैदानी खेळांची आवड निर्माण झाली. नक्की. त्याचबरोबर तुम्ही आता तुम्ही अगोदर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब देखील लागला होता, त्याला तुम्ही डिनाईड करून एक वेगळ्या प्रकारचं करिअर करायचं असं कधी वाटलं मनामध्ये की बाबा आपण एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे असं का वाटलं नाही कधी. पण एक प्रसंग असा झाला की मी ज्यावेळेस माझं नॅशनल झालं त्यावेळेस मला सांगण्यात आलं की बाबा तुला स्पोर्टमधून मी भरती देते. ग्रामीण भागात भरती म्हणलं की ते वर्दीवाला जर पाहिला की बघा तुम्ही पोलीस पाहिलं तर आमच्या ग्रामीण भागामध्ये सगळे टाटर लांब होते. अरे पोलीसवाला एखाद्याच्या घरी जर निसता पोलीसवाला जेव्हा जरी आला तरी त्याला असं हिने काहीतरी गुन्हा केला म्हणजे ज्याला पोलीस नाही आले. मग ही एक वेळ लागलो होतं मला त्यावेळेस की बाबा आपण कुठं एखाद्या सैनिकमध्ये भरती व्हा. पण मी ज्या टायमाला मला मेडल भेटलं त्याच वेळेस मला नॅशनल झालं आणि त्यावेळेस ठरवलं की बाबा आपण भरतीची एक भरती प्रक्रिया करू. मी सगळ्यात 2011ला पोलीस भरती दिली, त्याच्यामध्ये 1 मार्काने उडलो. आणि त्याच वेळेस परत 11ला म्हणजे 12ला मध्ये मी आर्मी भरती दिली, जी त्यावेळेस विलासराव देशमुख नुकतेच एक्सपायर झाले होते, ज्याला पण लातूरमध्ये बाबुळगाव गाव म्हणून आहे, तिथं माझं फिजिकल झालं होतं. तिथं एक प्रसंग सांगतो. मी नॅशनल झालं होतं माझं नॅशनल, तर मी तिथं पळत होतो, जेव्हा ते 1600 मीटर पळायचं होतं. आम्हाला ते आमच्या कर्नलने तिथं पळायला सोडलं आणि पळत असताना मी पळत जेव्हा पळत होतो, माझं नुकतंच नॅशनल झालं होतं. मी पळता 400 मीटरच्या राऊंडमध्ये 300 मीटरचा डिस्टन्स ठेवून मी पळत होतो. 300 मीटरचा डिस्टन्स होता शेवटला. त्यावेळेस त्या कर्नलने मला इतके शिव्या दिल्या होत्या हिंदीमधून, माधुरच्युत असे इतके शिव्या देत होते. का शिव्या दिले मला कळलं नाही. मला असं वाटलं की यार मी इतकं पावलं माझी स्तुती करायला पाहिजेत. पण जेव्हा थांबल्यानंतर आपल्या इकडले कॉन्स्टेबल होते, तिथं एक मॅडम होते, ते मला येऊन म्हणल्या की तू इतकं पळल्यामुळं तुझ्यामुळं अनेक मुलांचं नुकसान झालं की तू डिस्टन्स टाकला, मग तू टायमाच्या आतमध्ये लय आलाय, त्याच्यामुळं हा डिस्टन्स ठेवता येत नाही. त्याच्यामुळं म्हणजे मला ती माईंग बी खंत वाटते की माझ्यामुळं त्यावेळेस 25 ते 30 मुलांचं नुकसान झालं. म्हणजे मला ती आणि पण लय खंत वाटते. त्यावेळेस मी तर भरती नाही झालो त्या आर्मीमध्ये, पण ती खंत वाटली. त्यानंतर CISFची 2012 मध्ये भरती सुटली आणि त्याच भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन होऊन मी 3 महिन्यामध्ये त्याला रिझाईन देऊन आलो माघारी. पण रिझाईन दिल्यानंतर मला स्पोर्टचं वेट होतं, पण खात्यामध्ये गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात की अधिकाऱ्यांच्या नुसार आपल्याला करावं लागतं. पण एक काय वाटलं, ठिणगी एक मनामध्ये पेटली, यार आपण नोकरी नाही करायचं, काहीतरी वेगळं अस्तित्व तयार करायचं स्पोर्टमध्ये. आणि मी रिझाईन देऊन श्रीगोंद्यामध्ये आलो आणि श्रीगोंद्यामध्ये एक स्पोर्टचं एक 2016-17 मध्ये मी स्पोर्टचं एक अस्तित्व उभा केलं. आणि त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट पद्धतीने माझे काही खेळाडू आता प्रो कबड्डीमध्ये खेळत आहेत, काही नॅशनल आहेत, काही स्टेटला आता सध्या तुरुत आहेत. आणि त्याच्याबरोबर ते असताना अकॅडमीचे एक असे काही मुलं माझ्यापाशी आले की बस सर आमचं फिजिकल तुम्ही घ्या. ते फिजिकल घेता घेता मला अकॅडमीची ओढ लागली आणि 2018 मध्ये आपण मिरजगाव या ठिकाणी अकॅडमीचं एक छोटंसं रोपटं लावलं. आणि त्या रोपट्यामध्ये पहिल्यांदा 3 विद्यार्थी 9 महिने आम्ही प्रशिक्षण देतो. आणि या 9 महिन्याच्या कालखंडामध्ये अनेक म्हणजे इतके प्रसंग येऊन गेले, वाईट प्रसंग आले. पैसे नसताना अनेक गोष्टीला सामोरं झालं. म्हणतात ना, ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे नसतील ना, तर तुम्हाला ज्याच्याकडे 1 रुपया ना तो तुम्हाला हिनून जातो. ते वाईट प्रसंग येऊन गेले त्यावेळेस. बरं सर, मला एक म्हणायचं आहे की तुम्ही राजीनामा दिला, बरोबर. सरकारी नोकरी म्हणजे अनेकांचं स्वप्न असतं. नक्कीच. मग तुम्ही ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस म्हणजे घरातून काय प्रतिक्रिया होत्या की बाबा आपला मुलगा राजीनामा देतो, एक सरकारी नोकरी आहे, तर याला तुम्ही कसं फेस केला, तर काय सांगितलं, घरच्याला कसं कन्व्हिन्स केलं? मी घरच्यांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा घरच्यांना 6 महिने माहीतच नव्हतं मी राजीनामा दिला. पण मी ज्या टायमाला श्रीगोंद्यामध्ये गेल्यानंतर घरच्यांना माहीत नव्हतं. पण माझ्या एका नातेवाईकाने माझ्या वडिलांना फोन केला की तुझ्या मुलगा आता इथं तुझं भरती झाला आणि तो इथं श्रीगोंद्यामध्ये आहे. वडील ते आले माझ्यापाशी, वडिलांनी पाहिलं मला. वडील एक 20 मिनिटं मला काही बोललेच नाही, बसून राहिले माझ्यापाशी ते. पण त्यावेळेस त्यांनी मला विचारलं, बा तू नोकरी का सोडली? मला काही सांगावं मला कळलं नाही. मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं की मला थोडे 2 वर्ष वेळ द्या, मी माझं स्वतःचं अस्तित्व तयार करतो. पण त्यावेळेस मला माहीत नव्हतं घरच्यांनी माझं लग्न बी कुठं जमवून टाकलंय. पण ही घरची तेव्हा लग्न जमलं तेव्हा ते वडिलांना ते प्रश्न ते मला बोलून दाखवलं नाही त्यांनी. पण हे प्रसंग मनाचे वडिलांच्या मनात त्याला हिनत होते, यार मी गावात गेल्यानंतर माझं पोरगं नोकरी सुरू आले म्हणजे काय बोलावं. त्यांनी वडिलांनी तो प्रसंग ते म्हणतो ना, एक बाप काय असतो, त्यावेळेस मला समजला की बाप पोराचे सगळे दुःख आनंद सहन करणारा
ह्या जगामधला फक्त एकच व्यक्ती आहे, तो आई आणि बाप. हे कोणतीच व्यक्ती कधीच तोंडाने सांगत नाहीत. आणि तो प्रसंग इतका वाईट होता की मला हुरहुर लागून गेली त्यावेळेस की यार बापासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे एकूणच या प्रसंगामधून जात असताना तुम्हाला असं वाटलं नाही की बाबा आपण एक मोठी जोखीम घेतोय, खरं तर काय एवढा जॉब सोडलाय आणि जे आपल्याला काही करायचं आहे त्याची शाश्वती आहे काय, असं म्हणजे मनामध्ये काय संभ्रम आला का कधी? नाही, ज्यावेळेस वडिलांना मी शब्द देतो ना की बा मी काहीतरी करून दाखवतो, त्यावेळेस असं काहीच नव्हतं की मी काय करणार आहे काय नाही, काहीच माहित नव्हतं. फक्त एक हृदयात एक ठिणगी पेटली होती, यार तू काहीतरी करू शकतो आणि हे तू केल्याशिवाय थांबू शकणार नाही. मग त्या दिवसापासून मनात एक उत्साह झाला होता की यार मला काहीतरी वेगळं करायचंय की जेणेकरून माझ्या बापाचं नाव गावात 4 लोकांनी माझ्या बापाला म्हणलं पाहिजे, यार तुझ्या मुलासारखं माझ्या मुला बनवायचंय. असं काहीतरी माझ्या बापाला दररोज लोकांनी म्हणलं पाहिजे. म्हणजे आज जे लोक बापाला हिणवत होते तेच लोक माझ्या बापाला म्हणले पाहिजेत की तुझ्या पोरासारखे माझ्या पोराला बनवायचं. ही एक मला फक्त ठिणगी पेटली होती त्यावेळेस. मग तुम्ही जो टायगर करिअर अकॅडमी आहे तुमची, त्याची सुरुवात करावी असं कधी मनामध्ये आलं की बाबा आपण हे केलं पाहिजे? असं एक 2018चा प्रसंग आहे. त्यावेळेस माझ्याकडे मी स्पोर्टचं चालू असताना माझ्याकडे जे 4-5 मुलं आले होते की सर आमचं बी फिजिकलमध्ये आम्ही बसत नाहीत. त्यावेळेस 4-5 मुलं होते अशी, ती पेपर त्यांचा आउट ऑफ होता आणि त्यांची फिजिकल बसून दे, कारण मी छोट्या मुलांचं फिजिकल होतं, आमचं रिझल्ट लय होतं भारी. त्यावेळेस आमची मुलं नॅशनल खेळायची. त्यांना वाटलं माहीत नाही, म्हणजे माझी लाईफ खरं ते 4-5 मुलांमुळे बनली. त्याला कसं वाटलं की ह्या सरांची भेट घ्यावा, ह्यांच्याकडे जाऊन फिजिकल. ते मुलं माझ्याकडे आले आणि मी पण त्याला येस म्हणून गेलो, यार मला ह्या मुलांचं फिजिकल घेतोय, तुम्हाला बी घेतो. मग त्यांना घेतलं. त्या वर्षी 2017मध्ये त्या मुलांचा पोलीसमध्ये, म्हणजे ते मुंबईला पोलीस झाले आणि त्यांचा रिझल्ट बसला. आणि रिझल्ट बसल्यानंतर अनेक मुलांचं माझ्याकडे आकर्षण येलं आणि ह्या माणसाकडे गेल्यानंतर फिजिकल आपलं वाढू शकतं. मग त्यावेळेस माझ्याकडे जवळपास छोटे मुलं आणि मोठे मुलं 600 मुलांची बॅच झाली आणि 600 मुलांच्या बॅचमध्ये माझे एक चांगल्या पद्धतीने त्यावेळेस माझे जवळपास 2-3 वर्षामध्ये माझ्याकडे 400 मुलं जवळपास भरती झाले होते. परंतु ही सुरुवात करत असताना कसं असते, नवीन असताना आपण एखाद्या क्षेत्रात जातोय आणि आपल्याला कुठलाही अनुभव नसते आणि आपण एखादा व्यवसाय सुरू करतोय मला किंवा स्टार्टअप म्हणून सुरू करतोय. मग याच्यामध्ये सुरुवातीला काही अडचणी वगैरे निर्माण झाल्या? अडचणी लांबच्या लोकांच्या नसतात, ज्याला आपण सक्क म्हणतो ना हेच अडता पाय घालतात. समोरून घालत नाहीत पण बाहेरून अडता पाय घालतात. ज्यांना मी सगळ्यात जास्त जवळ केलं होतं माझ्याकडे, म्हणजे जीवापाड, ज्यांनी मला माझ्या संकटाच्या काळामध्ये ज्यांनी मला उभा केलं होतं, मला सपोर्ट करत होती. पण जेव्हा चांगला काळ सुरू झाला की मला असं वाटायचं की आपण आपल्या मित्रांसाठी बी काहीतरी करावा, ज्यांनी आपल्याला सपोर्ट केलाय. म्हणजे त्यावेळेस सुरुवातच अशी होती की 1 रुपया खिशात नव्हता, पैसे तर नाही तर सुरुवात करायची, पण त्यावेळेस पैसे व्याजाने घेऊन उभा केला स्टार्टअप. आणि स्टार्टअप देवाची कृपा म्हणावं लागेल मला असं वाटतं की तो स्टार्टअप उभा राहताना 3 पोरांवरती मिरजगाव या ठिकाणी चालू झाला. आणि या मिरजगावमध्ये उभा असताना की अनेक प्रसंग, भाडे द्यायला पैसे नाहीत किंवा तुम्हाला शिक्षकाला पगार द्यायला नाही, मग ते पैसे बाहेर उसने घ्यायचे. उसने तरी किती दिवस घेणार, उसने बी 1 दिवस थांबतो माणूस ना. म्हणून मग घरच्यातून बायकोचं मंगळसूत्र काढलं आणि ते मंगळसूत्र विकून त्याचे पैसे आले, जे ज्या माणसाचे व्याजाचे पैसे ते पैसे देऊन ते सगळ्यांचे पैसे मिटून टाकले. आणि मग एक मनात एक वाटलं, यार आपण पैसे तर मंगळसूत्र पण मोडलंय, पैसे द्यायचे कुठून, आपल्याकडे पोरं तर नाहीत. पण एक देवाची कृपा, त्यावेळेस आमच्याकडे मुलं वाढलेत गेले आणि अकॅडमीचं एक चांगला स्टार्टअप ज्याला आपण म्हणतो ना, एक त्यावेळेची 75 पोरं, म्हणजे एक वेगळी एक सुरुवात होती की 75 पोरांना एक शिकवणं. खरं तो अस्मरणीय क्षण आहे माझे ते 75 मुलं. आणि त्या 75 मुलांमध्ये काही नवीन मुलं आले होते, पण 75 मुलांमधले जे मुलं होते त्यातले आमचे 37 मुलांनी फिजिकल मारलं आणि 46 मुलं आमचे पेपरसाठी एक मुलगा आमच्या मेडिकलमध्ये अनफिट झाला. 46 मुलं होते, 46 पैकी आमचे 43 मुलं भरती झाले. आणि तिथून पुढं एक माहीत झालं महाराष्ट्रामध्ये की एक टायगर अकॅडमी पण एक आहे की जी मुलांसाठी काम करते. तर टायगर अकॅडमीकडे कसं बघताय तुम्ही? गेली 2017ला तुम्ही स्टार्टअप केला आणि आज ज्या स्थितीमध्ये आहे टायगर करिअर अकॅडमी, काय वाटतं एकूणच? जुना जर प्रसंग आठवला तर फक्त डोळ्यातून पाणी येईल आज. म्हणजे सांगतात एकच आहे, त्या प्रसंगी ते म्हणतात ना, आपण ज्यावेळेस रोपटं लावायला गेलो होतो ना, ह्या रोपटं लावत असताना अडचणी म्हणतात ना तुम्हाला की घरातूनच इतक्या अडचणी होत्या की तू आता शेती कर,
तू आता काहीच करू शकत नाही, लग्न झालं होतं, सगळ्यांचं म्हणणं होतं तू शेती कर, एक भाऊ नोकरी करतो तर मग तू शेती कर. पण माहित नव्हतं मला की मी काय करणार आहे काय नाही. फक्त एक होतं की आपल्याला ह्या समाजामध्ये एक असं काहीतरी उभा करायचंय जेणेकरून आपल्या बापाचा अपमान झाला ना, हा अपमान प्रत्येक लोकांनी सांगितलं पाहिजे की तुझ्या पोरासारखं माझ्या पोराला बनलं पाहिजेत. म्हणून एक मला ध्यास घेतला आणि त्यात मला एक ठिणगी भेटली की अकॅडमीमध्ये जर आपण उभा केली अकॅडमी आणि ही अकॅडमी एक उदयास आणण्यासाठी तुला रात्रंदिवस मेहनत करायला लागेल. मग आम्ही सकाळी तर 3 वाजता उठायचो. 3 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत पूर्ण वर्क चालायचं आमचं. म्हणजे मी सकाळी स्वयंपाक करणं असेल, ग्राउंड घेणं असेल, लेक्चर घेणं असेल किंवा त्यांचं लेक्चर परत अभ्यास करून घेणं असेल. हा प्रसंग होता की म्हणतात ना की तुमच्या कष्टाला 100% देव फळ देतो. अशी एक माझ्या जीवनात गोष्ट घडून गेली. ते फळ मला नक्कीच 2020 मध्ये भेटलं, जो कोविड संपला आणि मला फळ भेटलं त्याचं. आणि एक दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते सर तुम्हाला, की तुम्ही हे अकॅडमी सुरू करत असताना म्हणजे लिगली कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे? जर आता एखादी अकॅडमी सुरू करतोय आपण, ओके, तर त्यासाठी गव्हर्नमेंटची कुठली अप्रुव्हल वगैरे लागतात? नक्कीच. त्याला सगळ्यात पहिली धर्मदायकची एक त्याला आपल्याला नोंदणी घ्यावी लागते. त्याला आता 6-7 महिने लागतात. आपल्याला संस्था रजिस्टर करावी लागते. आणि संस्था रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला जर संस्था रजिस्टर केली तर तुम्हाला कुणीच अडचण आणू शकत नाही. मला मधल्या काळात अडचणी आल्या अशाच की अडचणीत असताना आमच्याच एक संस्थेमधला एक माणूस निघून गेला आणि त्या माणसाने आम्हाला अडचणीत बरंच उभा केला. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही बरेच दिवस ते म्हणत आहे की पुढच्या माणसाला आम्हाला सावरण्यासाठी आमचे 1 वर्ष त्यात गेला. त्याच्यामुळे लिगली संस्था आपण रजिस्टर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे, निश्चितच. कारण एकूणच सर आजपर्यंत या एवढ्या कालावधीमध्ये तुमच्या अकॅडमी मार्फत किती विद्यार्थी आजपर्यंत भरती झालेत? मी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छितो की मला गर्व वाटतो की जर 3 विद्यार्थ्यावरती सुरू झालेली अकॅडमी आज सध्याला आमच्या मिरजगावमध्ये, आष्टीमध्ये, जालन्यामध्ये 3 ब्रँच आहेत आमच्या. ह्या 3 ब्रँचमधून आत्तापर्यंत आमच्या 1200हून अधिक म्हणजे अवघ्या 4 ते 5 वर्षामध्ये ह्या कालखंडामध्ये आमच्या 1200हून अधिक मुलं भरती झालेत. म्हणजे मला गर्व वाटतो माझ्या पूर्ण शिक्षक स्टाफवरती आणि माझ्या फॅमिलीवरती. ह्या सर्वांनी जे सपोर्ट केला आज, ह्या सपोर्टमुळं 1200हून अधिक मुलं आज देशसेवेमध्ये आज कार्यरत आहेत. असा ह्या 1200 मुलं भरती झाल्यानंतर म्हणजे आज तरी मला असं वाटतं मी जेवढ्या जिल्ह्यामध्ये फिरलोय ना आत्तापर्यंत, असा कोणताच जिल्हा मला आत्तापर्यंत भेटला नाही की त्या जिल्ह्यामध्ये टायगर अकॅडमीचा विद्यार्थी नाही. आणि मी ज्या ज्या टोलनाक्यावरती गेलो त्या टोलनाक्यावरती 100% माझा एक विद्यार्थी मला तिथं भेटतोय. म्हणजे मला एक गर्व वाटतो की ज्या कुटुंबाची एक आपण फक्त ठरवतं की ह्या कुटुंबातला एक मुलगा भरती व्हावा, पण तो मुलगा भरती होऊन त्या कुटुंबाची आज घर चालते त्या मुलामुळं. म्हणजे मला खरंच गर्व वाटतो त्या मुलांवरती ज्यांनी आपल्याकडे बसून कष्ट केले आणि कष्ट करून आज त्या जिल्ह्यामध्ये आज ते चांगलं काम करतायत. एकूणच सर आपण ही चर्चा करत असताना मला असं वाटतं की प्रामुख्यानं ग्रामीण भागातील जे युवक आहेत, जे की पोलीस भरती असेल किंवा आर्मी भरतीला प्रयत्न करत असतात, मग त्या युवकांसाठी काय सांगाल? आम्ही अकॅडमी चालवत असताना बरेच प्रसंग असे आढळले आम्हाला की बरेच मुलं असे आहेत की त्या काही मुलांची घरची परिस्थिती पण नाही की बाबा मी अकॅडमीत जाऊन प्रशिक्षण घ्यावा आणि प्रशिक्षण घेऊन भरती व्हावा, अशा बऱ्याच मुलांची परिस्थिती नाही. मग ह्यासाठी मी एकच सांगाल की महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेमधील प्रत्येक जेवढे हे व्हिडिओ पाहतात त्या सर्वांना मी सांगाल की मित्रांनो, आपण जर कुठं हारत असाल किंवा आपण कुठं हार म्हणत असाल तर तुम्ही आमचा कधी पण कॉन्टॅक्ट नंबर घ्या. महाराष्ट्रातील ज्यांना कोणाला आई आणि वडील नाहीत ह्यांना टायगर अकॅडमी पूर्ण फ्री शिक्षण देते. ज्यांना नुसती आई किंवा वडील नाही दोन्हीपैकी एक, ह्यांना 25% फीमध्ये सवलत आहे. आणि आमची फी वर्षाची खाली फक्त 5,600 रुपये महिन्याला आणि वर्षाची फी 68,000 रुपये फी आहे. आणि ती बी आपल्याला 1 टाइम नाही भरायची. 5,600 मध्ये लेक्चर, ग्राउंड, जेवण, राहणं, जिम, अभ्यासिका आणि आठवड्यातून 3 टेस्ट. प्रत्येक विषयाचे शिक्षक वेगळे, कारण आमच्याकडे स्टाफच इतका मजबूत आहे की तो त्या मुलाकडून करून घेतल्याशिवाय तो गपचीप तो पण झोपायला जात नाही आणि मुलाला पण झोपून देत नाही. मला गर्व वाटतं माझे शिक्षक, मी पुन्हा माझे शिक्षक पाशी येतो की माझा सगळ्यात मेन टायगर अकॅडमी मोठी होण्याचं कारण माझे शिक्षक स्टाफ आहे. कारण ह्यांच्यामुळं हे नाव मोठं होऊ शकत नाही. एक माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही त्याला जोपर्यंत पाठीमागून साथ भेटत नाही. ह्या साथीमुळं मी आज महाराष्ट्रामध्ये 1200हून अधिक मुलं भरती करू शकलो. आणि ग्रामीण भागातला जो मुलगा आहे, ही जी 1-2 परिस्थिती जर पाहिली, एकदम हलाखीची परिस्थिती आहे.
आम्ही ज्याकडे ही मुलं आत्ता आहेत, काही मुलांची पैसे भरायची बी नाही, म्हणजे परिस्थिती नाही, अशा मुलांना मी एकच सांगू इच्छितो, मित्रांनो, तुमची परिस्थिती नाही तर फक्त एक बार समजून घ्या, तुम्ही 6 महिन्यात तुमचा रिझल्ट बनवू शकतात, 6 महिन्यात तुम्ही भरती होऊ शकतात. आणि ह्या 6 महिन्यात जर भरती व्हायचं असेल ना, तर तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर कधी पण घ्या आणि स्वतःवरती अगोदर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टी ह्या तुमच्या हृदयापासून आली पाहिजेत आणि हृदयापासून ज्यावेळेस येणार आहे ना, त्यावेळेस तुम्ही नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत, हा मी विश्वास तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे एकूणच तुमच्या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक कार्यही करता एक प्रकारे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कसं आहे, ग्रामीण भागात तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जी व्यक्ती असते ती शेतीमधून उत्पन्न येणार असतं ग्रामीण भागामध्ये, आणि तशातच शैक्षणिक खर्च थोडासा घरच्यांना अवघड जात असतो. त्याच्यामध्ये तुमच्या माध्यमातून एक चांगलं सामाजिक कार्य हे तुम्ही हाती घेतलंय. त्यामुळं कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं गोरगरिबाची मुलं चांगल्या पद्धतीनं शिकतील आणि चांगल्या सरकारी ठिकाणी त्यांचा कामाची संधी मिळून जाईल त्यांना. जे आत्ता जे मुलं आहेत, ग्रामीण भागातली मुलं येतात, आम्हाला तर एक गर्व वाटतं आमच्या सर्व मुलांवरती. ज्यावेळेस टायगर अकॅडमीमध्ये मुलगा भरती ॲडमिशन घेतो, त्यावेळेस ते 1-2 दिवस थोडा नर्वस असतो, पण 2-3 दिवसांनी तो जेव्हा टायगर अकॅडमीचा होतो ना, त्यावेळेस त्याला कधी घरची आठवण पण येत नाही. आम्ही तर विश्वास देऊ तुम्हाला सर्वांना आम्ही, की प्रत्येक मुलांना आमच्याकडे ॲडमिशन घ्या, तुम्हाला लेक्चर होत नाहीत, ग्राउंड होत नाही आणि जेवण चांगलं नाही. जर ह्या 3 बाबतीत जर कोणत्या मुलाने कोणत्या पालकाला तक्रार केली किंवा ह्या 3 गोष्टी ह्या चांगल्या नाहीत, तर तुम्ही आमच्याकडे 1 वर्षाचं जर ॲडमिशन केलं असेल ना, तर महाराष्ट्रात तुम्ही ज्या अकॅडमीचे ॲडमिशन घेतात त्या अकॅडमीची फी भरायची जबाबदारी माझी स्वतःची असेल. कारण मला माहीत आहे की माझे शिक्षक पूर्ण ताकदीने त्या मुलावरती अभ्यास करून घेतात आणि पूर्ण ताकदीने अभ्यास करून त्या मुलगा कसा सक्सेस होईल, 1 वर्षाच्या आतमध्ये कसा सक्सेस होईल, हे जे आमचे पूर्ण शिक्षक घेतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्ता सध्याला मी माझ्या अकॅडमीमध्ये 55 मुलं अधिक मुलं त्यांना आम्ही फुकट प्रशिक्षण देतो. हे प्रशिक्षण देण्याचं कारण फक्त एकमेवच आहे की त्या मुलांना कोण अनाथ आहे, कोणाला आईवडील नाहीत किंवा कोणाची खरीच गरीब परिस्थिती असेल ना, आम्ही ती घरी जाऊन चेक करतो. आमचा शिक्षक घरी जाऊन चेक करतो. जर मला शिक्षण असेल ना, नाही सरीची परिस्थिती खरंच नाजूक आहे, अशा मुलांना आपण फ्रीमध्ये शिक्षण देतो. म्हणजे त्या मुलगा रात्रंदिवस जेव्हा मेहनत करत असेल ना आणि जेव्हा तो सक्सेस होईल ना, त्या सक्सेसमुळं खरंच आज मी एकदम इतके आनंदी आहे की अशा मुलांमुळं मी पण दररोज एक सुखाची झोप घेऊ शकतो. कारण की आज आपल्यामुळं जर कोणाची एखादी चूल जर चालू होत असेल ना, तर मला त्या गोष्टीचा खरंच गर्व आहे. सर, आणि एक राहून गेलं की आपल्या अकॅडमीमध्ये कुठल्या कुठल्या सोयीसुविधा आहेत की ज्या म्हणजे लागणाऱ्या आपण प्रोव्हाइड करतो? त्या कुठल्या सोयीसुविधा आहेत आपल्याकडं? क्लास 3, क्लास 4 आणि सर्व सेवेची पूर्ण प्रशिक्षण चालतं. त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, वनरक्षक अशा अनेक, आणि सर्व सेवेमध्ये असतील तुमचा तलाठी, आरोग्य सेवक, कृषी सेवक, वनरक्षक, ह्या सर्व भरतीचे आपल्याकडे प्रशिक्षण दिलं जातं. आणि ह्या प्रशिक्षणामार्फत म्हणजे फक्त मला एकच माहीत आहे की आपल्याकडे येणारा प्रत्येक मुलगा हा मुलगा एकदम शेतकऱ्याचा मुलगा आहे, गोरगरिबीचा, जो ऊसतोड कामगाराचा मुलगा माझ्याकडे येतोय. आणि ज्या बापाने माझ्यावरती विश्वास टाकलाय, हा विश्वास एक दिवस पणाला लावायचा आहे. हा विश्वास पूर्ण केल्याशिवाय मला सुखाची झोप येत नाही, हा मला एक नक्की वाटतं. तर सर, तुम्ही क्रीडा क्षेत्राकडे कशा पद्धतीने बघताय की सध्या जो दृष्टिकोन आहे समाजाचा क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? माझा ह्या क्रीडा शिक्षकाकडे मी पालकांना एक आव्हान करू इच्छितो की आज बऱ्याच पालकांचं खेळाकडे दुर्लक्ष चाललंय. म्हणजे आज जर आपण पाहिलं, अटॅक येणं, मृत्यूचं प्रमाण वाढणं, हे व्यायाम किंवा ग्राउंडवरती फील्डवरती न येण्याचे परिणाम आहेत. क्रीडामध्ये तुम्ही जर पाहत असाल ना, तर क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे खेळ आहेत. ह्या खेळामधून आपलं अस्तित्व तयार करू शकतात. आणि अस्तित्व करत असताना तुम्ही सर्वांनी क्रीडा क्षेत्रामध्ये अशा दृष्टिकोनाने पहा की आपली लाईफ कशी त्यात चेंज होईल. आणि लाईफ चेंज करण्यासाठी तुम्हाला ग्रामीण भागातल्या मुलांनी फक्त सकाळी 2 तास, सायंकाळी 2 तास प्रॅक्टिस करून उत्कृष्ट पद्धतीने प्रॅक्टिस केली तर 100% नॅशनलला मेडल भेटेल. आणि नॅशनलला मेडल भेटल्यानंतर तुम्हाला भरतीसाठी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या आरक्षण कोटा आहे. तुम्ही भरती पाहत असाल तर या भरतीच्या कोट्यामध्ये तुम्हाला आरक्षण कोट्यामधून तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला भरती होऊ शकतात. म्हणजे एवढं लाखोच्या लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा 1000च्या लाईनमध्ये उभं राहून तुम्ही भरती होऊ शकतात. आणि प्रत्येक पालकाने ह्याच्याकडे पॉझिटिव्ह थिंकिंगनी पाहिलं पाहिजेत की मुलगा हा माझा एकदम बुद्धिमान बनवायचा असेल तर अगोदर त्याला प्राणायाम, सूर्यनमस्कार करायला हवा. म्हणजे तेव्हा तो एक सक्सेसच्या दृष्टिकोनी जाईल. सर, एकूणच याच्यामध्ये जे खेळाडूंसाठी किती टक्के आरक्षण आहे
ही बाब बहुसंख्य लोकांना आणखी माहिती नाही की बाबा आरक्षित किती टक्के आरक्षण असतं खेळ. आता खेळामध्ये जर आरक्षण जर पाहिलं तर भरतीमध्ये आरक्षण नसतं त्याला एक कोठा असतो एक. ओके. त्या कोठ्याच्या जागा असतात. तुम्ही जिल्ह्यावाईज अहमदनगर म्हणलं, पुणे म्हणलं की 4, 5, 6 जागा तुमच्या खेळावाईज असतात. खो खो मध्ये असतील, कबड्डीमध्ये असतील, ॲथलेटिक मध्ये असतील, अशाच जागा असतात. त्याला आरक्षण नसतं. ओके. हो. तर एकूणच तुम्ही राष्ट्रीय पातळीवर देखील कबड्डीमध्ये पंच म्हणून काम पाहिलेलं आहे. हो. तर ती संधी केव्हा निर्माण झाली तुमच्यासाठी आणि काय अनुभव होता तो? ती संधी आमच्या कबड्डीचे तेव्हा त्यावेळेसचे आमचे राज्याचे जे काय जिल्हा अध्यक्ष आणि राज्याचे उपाध्यक्ष होते सुनील जाधव सर, ह्यांनी मला ती संधी उभा करून दिली की बाबा तू कबड्डीमध्ये तू करिअर करतोय तर तू पंच म्हणून बी होऊ शकतो. त्यांनी मला जिल्ह्याची पंच परीक्षा द्यायला लावली. आणि त्या जिल्ह्याच्या पंच परीक्षेमध्ये मी जेव्हा परीक्षा देत होतो त्यावेळेस जे राज्याचे पंच होते त्यांच्यापेक्षा मी उत्कृष्ट पद्धतीने नियम द्यायचो. मग त्यांनी मला जिल्ह्याची पंच परीक्षा देतात ती मला तू राज्याची लगेच द्यायची. त्याच वेळेस जिल्ह्याची राज्याची पंच परीक्षा दोन्ही संघ दिल्या. आम्ही तेव्हापासून जी आपली ज्या स्पर्धा होत्या, जिल्हास्तरीय होत्या, राज्यस्तरीय होत्या, ह्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय पंच म्हणून काम करतो. ओके. तर एकूणच येणाऱ्या काळामध्ये टायगर करिअर अकॅडमीचं विजन काय असणार आहे? येणाऱ्या काळामध्ये विजन हेच असणार आहे की मला फक्त एक माहिती की आमचा भाग म्हणजे एकदम ग्रामीण भागामधला भाग आला जिथं काही आणि असे कुटुंब बी असे आहेत की काही कुटुंबाचं घरची आणि चूल पेटवण्यासाठी दररोज काम करावं लागतं. मला अशा कुटुंबापर्यंत जायचंय त्या कुटुंबामध्ये की दररोज त्यांची चूल चालू होण्यासाठी की त्यांचा घरातला एक मुलगा नोकरी लागला पाहिजे अशा कुटुंबापर्यंत जाऊन मला ते काम करायचंय. म्हणजे ग्रामीण भागातला जो ऊसतोड कामगाराचा माझा मुलगा आहे ना, ह्या मुलासाठी मला त्याला जाऊन ह्या प्रवाहामध्ये आणून त्याला सक्सेस करायचंय. त्या दिवशी माझी ती विजन माझी पूर्ण होईल. ओके. म्हणजे एकूणच ह्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचा प्रत्येक घरामध्ये सरकारी नोकरदार झाला पाहिजे अशा पद्धतीचं विजन तुमच्या टायगर करिअर अकॅडमीचं असणार आहे. हो बरोबर. आणि ह्यासाठी काय म्हणतात मॅडम? मला असं वाटतं आपला पुरा टॉक जो आहे ना तो करिअर अकॅडमीशी रिलेटेड गेला. चांगला गेला. आणि मला असं वाटतं काही आमच्या आयुष्यातले जे पर्सनल महत्वाचे मुद्दे किंवा महत्वाच्या घटना घडून गेल्या त्या पण 1-2 अशा आल्या पाहिजे की त्याचा टच तुमच्या करिअरशी होतो. बरोबर. तुमच्या क्रीडा क्षेत्राशी होतो. तो प्रसंग हा कुठला? तुम्ही एक प्रश्न विचारा की तुमचं लग्न झालं होतं मग तुमच्या पत्नीच तुम्हाला कसा सपोर्ट भेटला? बरोबर आहे. हा. किंवा त्याला दुसरा अँगल घेऊ शकतो की असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे मुलीचा सुद्धा यशस्वी स्त्रीचा हात असतो. तर असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात असतो. तसंच तुमच्या बाबतीत काही घडलं? काही घडलं का नाही सर? मी आज जो आहे ना फक्त माझ्या पत्नीमुळे आज आहे. 2018 मध्ये माझं लग्न झालं आणि 19 मध्ये मला मुलगा झाला. आणि 19 मध्येच आम्ही ठरवलं की भाऊ आपण अकॅडमीमध्ये जायचं. आणि अवघ्या 2.5 महिन्याच्या कालखंडामध्येच आम्ही निर्णय घेतला की ती पण माझ्याबरोबर येणार मिरजगावमध्ये. हा 2.5 महिन्यामध्ये ती माझ्यासोबत आली तिथं. आणि त्याच वेळेस आमच्याकडे एक बाई होती चपतलाटला, पण ती अचानकच म्हणली की मी कामाला येणार नाही तुमच्या. काय घडलं काय माहित नाही, पण ती डायरेक्ट सांगितलं मी उद्यापासून कामाला नाही. मग कामाला येणार मग करायचं काय? तर त्यावेळेस जो पत्नीने माझ्यावरती विश्वास टाकून माझ्याबरोबर आली होती तिथं. आणि त्या दिवशी तिने सांगितलं की आज बाई नाही ना तर मी करते. एक स्त्री काय असते ह्या त्या स्त्रीने दाखवून दिलं मला की 2.5 महिन्याचं पोरग असून 75 मुलांचा स्वयंपाक करणारी पहाटे 3 वाजता उठणाहून पहाटे 3 ते 4 पीठ मळायची आणि 4 ते 5:30 पर्यंत आम्ही दोघं चपात्या लाटून चपात्या करायचो. 5:30 पर्यंत आम्ही दोघांनी चपात्या लाटायचो. आणि 5:30 वाजता मी फिजिकलसाठी गेल्यानंतर ती भाजी बनवायची 6-6:30 पर्यंत. आणि माझा मुलगा उठल्यानंतर 8 वाजेपर्यंत मुलाचं सगळं ते तिला आवरायचं. 8 वाजता मी फिजिकल आल्यानंतर मग आम्ही दोघांनी नाश्ता करायचा. आणि त्या 75 मुलांना परत नाश्ता देऊन आल्यानंतर राहिलेल्या चपात्या परत म्हणजे 9 वाजता आमची लेक्चर सुरू व्हायची. ती परत 9 ते 11 पर्यंत राहिलेल्या चपात्या पूर्ण परत त्या 2 तासात करायच्या. म्हणजे पत्नी ही काय असती ना ही मला तिने दाखवून दिलं की 2.5 महिन्याचा मूल पण घेऊन 75 मुलाचा स्वयंपाक करणारी ती पत्नी खरंच तिने त्यासाठी मी खरंच किती शब्द वापरावा हे कमीच आहेत माझ्यासाठी. म्हणजे एकूणच
प्रत्येक महिलांनी प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीची तुमच्या म्हणजे घरच्यांची म्हणजे म्हणण्यापेक्षा तुमच्या पत्नींचा तुम्हाला मिळालेला सपोर्ट आहे असं म्हणावं लागेल. मी बाकीच्या महिलांबद्दल बोलू शकत नाही, पण तिच्याबद्दल मी एकच वाक्य सांगेल, तो ग्रेट आहे. ती माझ्या जीवनाला जी कलाटणी भेटली ना तर तिच्यापासून. जर त्यावेळेस ती जर मला म्हणली असती ना की तुम्ही बाई बघा, जर मला बाई नसती भेटली तर मी पूर्ण खचून गेलो असतो. की त्यावेळेस तिने सांगितलं मला की नाही बाई भेटत ना, मी आहे. 2.5 महिन्याचं बाळ असून तिने स्वयंपाक केला ना, खरंच माझ्यासाठी ती एकदम ग्रेट आहे. तो प्रसंग आठवल्यानंतर काय वाटतं की एक पिरियड होता, आपली सरकारी नोकरी गेली होती आणि तुम्हाला स्थळ येत होती, डिनाईड केलं जात होतं की बाबा सरकारी नोकरी सोडल्या तर यांनी, तर त्यावेळेस काय मी एकच सांगेल की त्यावेळेस माझ्या वडिलांची माझ्या मामाच्या मुलीवर किंवा कोणावर लग्न जमलं होतं ना, ते झालं नाही, ती बरं झालं. ते म्हणतात ना एखादी गोष्ट जेव्हा तुमची होत नाही ना, ती मी हे म्हणतो की ते म्हणतात ना, पूर्वज म्हणतात की जी गोष्ट झाली नाही ना ती चांगल्यासाठी नाही झाली, दुसरी गोष्ट त्यापेक्षा 10 पटीने चांगली होईल. काय सांगते, जर माझं पहिलंच लग्न झालं असतं तर जर ती बायको कडक असती, तिने जर म्हणली असती नाही बा तुमचं तुम्ही बघून घ्या, तर आज हा मी तुमच्यापाशी पण आलो नसतो आणि हर्षद चौकडे कोण आहे हे जगाला बी कळालं नसतं. आपण सर्वत्र पाहत असतो की आता ज्या करिअर अकॅडमी आहेत त्या भरपूर प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये चालवल्या जातात, परंतु एकूणच त्याच्या गुणवत्तेकडं जे काही करिअर करणार आहेत त्यांनी कसं पाहिलं पाहिजे, याच्याकडे गुणवत्तेबद्दल काय बोलाल सर तुम्ही? मी तरी एक आव्हान करू शकतो सर्व मुलांना. मी एक अकॅडमीचा संचालक आहे, पण प्रत्येक मुलांनी एक विचार केला पाहिजे. तुम्ही अकॅडमीत गेल्यानंतर तुम्ही 2-3 दिवस प्रत्येक संचालक तुमच्यासाठी कसा वागतो, तुमच्याकडून किती करून घेतो. कारण बघा, प्रत्येक अकॅडमीत पैसे भरल्याशिवाय कोणी घेत नाहीत, आम्ही पण पैसे भरल्याशिवाय घेत नाही. पण त्यांची तेवढी कुवत आहे का की तुमच्याकडून तेवढं करून घेऊन, कारण नुसतं पैशापुढे तुम्हाला गोड बोलून ठेवून आपले 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष घालतायत का, हे पण प्रत्येक मुलाने पाहिलं पाहिजेत. आणि मी प्रत्येक मुलाला एक म्हणू शकतो की तुम्ही ह्याच्याकडे पाहत असताना एक करिअर म्हणून जर पाहत असताल, बघा प्रत्येक मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकीलकडे जातो असतो, पण आज सध्या तिकडं कुणाचं करिअर इतकं राहिलं नाही. कारण आमच्या इंजिनियरला 15,000 पगार आहे. पण जर तुम्ही आम्हाला फक्त खाली 2 वर्ष दिले ना 12वी पास होल्या मुलाला, तर त्याची लाईफ बनवायची ही जबाबदारी माझी स्वतःची, आमच्या पूर्ण शिक्षक स्टाफची असेल. मी तुम्हाला आव्हान करू शकतो की तुम्ही फक्त आम्हाला 2 वर्ष द्या, आम्ही तुम्हाला नोकरीवरती किंवा खाकी वर्दीमध्ये बघा घेतल्याशिवाय राहणार नाही. तर सर तुमच्या लाईफमध्ये एकूणच कुठल्या अचिव्हमेंट केलेल्या आहेत तुम्ही? माझ्या लाईफमध्ये अचिव्हमेंट अशा अनेक आहेत, म्हणजे म्हणतात ना की त्याला सांगताच येत नाही. मी लाईफमध्ये जेव्हा असताना मी पंच म्हणून बी काम केलं, कबड्डी क्षेत्रामध्ये एक खेळाडू म्हणून राष्ट्रीय खेळाडू बी खेळलं, आणि घरातून पळून जाऊन मी जे आपला जिथं कॉल ज्याला आपण नाही का टेलिफोनची ज्यावेळेस आपल्याला घरून फोन येतो दुसऱ्याच नाही का, त्या कंपनीमध्ये बी एक 20 दिवस काम केलंय कॉल सेंटरला. म्हणजे ही अचिव्हमेंट नाही माझ्यासाठी, पण तो एक प्रसंग असा होता की त्या प्रसंगामध्ये मला समजून गेलं की बुवा की तू तिथं काम केलं तुला काय जाणवलं, अनुभव तिथं इतका मोठा आला. पण तुम्हाला एक माहिती असेल की बाप असतो, बापापासून तुम्ही जर लांब गेले ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला अडथळे येत असणार आहेत. त्याच्यामुळे मी माझ्या बापाने माझ्यासाठी जी काय आतापर्यंत स्ट्रगल केला आणि अचिव्हमेंट ही माझ्या बापापासून मला शिकवली. माझ्या बापाने मला जगायचं कसं, लढायचं कसं आणि पुढच्या संघर्षाला सामोरं कसं जायचं हे मला माझ्या बापाने शिकवलं. म्हणजे एक शेतकऱ्याचा पुत्र आणि जो आताचा करिअर अकॅडमीचा एक फाउंडर म्हणून काय वाटतं? शेतकऱ्याचा पुत्रच्या दृष्टिकोन जर पाहिला तर सर्व लोकांचा शेतकऱ्याच्या पुत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे ज्यावेळेस मी एक रघुनाथ चौकडेचा हर्षद हा एक मुलगा आहे, त्यावेळेस लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एकदम तुच्छ होता. की मी जेव्हा गावातून पळत होतो ना त्यावेळेस फक्त माझ्या बापाला म्हणायचे ही पोरं डोक्याला लागले, नुसतं पळत आहे. आणि त्यावेळेस बापाला हिणून जे लोक बोलत होते ते लोक आज पारावर बसून जे लोक हिणून बोलत होते ना, आज ती लोक त्याच पारावर बसलेले आहेत. पण आज ती लोक माझी गावात येण्याची वाट पाहतात की हा माणूस कधी गावात येईल, कारण आज मला त्यांना द्यायला वेळ नाही. त्यावेळेस मला पळत माझा वेळ जायचा, ते पारावर बसून माझ्या लोकांना हिणवायचे. मग मला फक्त एकच माहीत आहे, तुम्ही तुमचा जर प्रवाह जो तुम्ही तुमच्या दिशेने जर कंटिन्यूस हात ठेवला ना तर यश तुम्हाला नक्की येऊ शकतं. म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आज 4 संस्थेचा मालक होऊ शकतो. ही फक्त तुम्ही सर्वांनी टाकला विश्वास आणि आपण ठेवला स्वतःवर टाकला विश्वास आणि बापाने दिला शब्द पूर्ण करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली तर 100% शेतकऱ्याचं पोरग लाखोच्या रुपयामध्ये कमवायसाठी कधी पण जाऊ शकतो. निश्चित. तर सर तुमच्या लाईफमध्ये आता तुमची करिअर अकॅडमी आहे,
तर एखादा कुठला असा अनुभव आहे का की एखादा गरजू विद्यार्थी आहे, त्याच्या घरून म्हणजे त्याला सपोर्ट नाहीये आणि तो हुशार आहे, असा एखादा कुठला प्रसंग आहे का? आता 2-3 दिवसापूर्वीच एक प्रसंग आहे. योगेश उगले म्हणून एक मुलगा आहे श्रीगोंदा तालुक्यामधला. तो त्यांनी बाहेर जाऊन त्याने काम करत होता, म्हणजे कंपनीत जाऊन काम केलं त्यांनी. आणि त्यांनी शेवटला ठरवलं की बाबा टायगर अकॅडमीत प्रवेश घ्यायचा. त्यांनी मला फोन केला की सर मला तुमच्या अकॅडमीत यायचं आहे, पण पैसे भरायचे कारण माझे पैसे नाहीत. मग त्यावेळेस म्हणजे त्याची एक भावना होती, जी तळमळ होती ना, मला एक हृदयाला स्पर्श करून गेली. नाही यार, मुलाकडे काहीतरी वेगळं आहे, ह्या मुलं आपण घ्या पाहिजेत. पण 10-5 मिनिटं मी थोडा विचार केला. त्याला म्हणलं काही ना, तू बॅग घेऊन माझ्यापाशी ये, आणि आल्यानंतर मी ठरवतो. तो माझ्यापाशी आला, 2-3 दिवस राहिला. आणि राहिल्यानंतर मला एक समजून गेलं, अरे खरंच ही एक ग्रामीण भागातला मुलगा, ह्याची परिस्थिती नाही पैसे भरायची, पण हे पाठीमागचे 1-2 मार्कांना राहिला होता. आणि तो मुलगा आपण 4 महिने त्याला आपण तसंच सांभाळलं. आणि सांभाळून त्यावेळेस त्याचा 4 महिन्यानंतर मला एक समजलं की हा मुलगा काहीतरी करू शकतो. आणि तो मुलगा, त्याला नशीब त्याचं इतकं मोठं की त्याला लय पाठीमागचा तो वेटिंगला पडला मुलगा सक्सेस झाला. आणि मला गर्व वाटतो की त्यावेळेस त्यांनी मला फोन केला की सर माझी परिस्थिती नाही, मी पैसे भरायची. पण त्यावेळेस मला एक असा आनंद वाटून गेला की भरल्यानंतर यार आपण पैसे न घेता मुलगा सांभाळला होता, आत्ता बी आपण सांभाळतो. पण त्या मुलाचं काम झालं होतं, तिचे आई वडील आले माझ्यापाशी. त्यावेळेस त्यांनी जो घातला, माझ्या गळ्यात घातला तो हार घातलेला, मला तो क्षण आठवतोय. त्या क्षणामध्ये खरंच डोळ्यातून पाणीच होतं माझ्या की यार ह्या व्यक्तीसाठी आपण जरा द्यायला वेळ हा नक्कीच कारणीभूत ठरला. म्हणजे खरंच तो आनंद अश्रू होती म्हणायचं. नक्कीच. हो सर, तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही अकॅडमी सुरुवात केली होती त्यावेळेस जे 3 विद्यार्थी होते, तर त्या 3 विद्यार्थ्यांचं काय झालं सर? मला आनंद बी तेवढाच वाटतोय, पण सांगण्यासाठी जे पहिले 3 मुलं होते माझ्याकडे, त्यात 1 मुलगी आणि 2 मुलं होते. त्यात एक सख्खे चुलत बहीण भाऊ होते आणि एक दुसरा मुलगा होता. त्याच्यामध्ये तिन्ही आज मुंबई पोलीस आहेत. आणि त्यातली एक जी मुलगी होती माझ्याकडं, तिची परिस्थिती इतकी नाजूक होती, पण ती फक्त आलती. तिने पहिल्या महिन्यामध्ये मला फक्त 500 रुपये भरले होते. आणि 3.5 वर्ष त्या मुलीला मी खाली 500 रुपये शिकवलं होतं. आणि ती मुलगीला ज्या दिवशी माझ्याकडे आली होती ना, तिला वजाबाकी, बेरीज, गुणाबाकार, बाकार काहीच येत नव्हता. हे काहीच येत नव्हता. पण त्यावेळेस असं वाटलं मला की यार हिला येत नाही, हिचं लग्न करून टाकायला पाहिजेत. पण ती कालांतरे 6 महिन्यात तिने इतका ग्रोथ घ्यायला सुरू केला की 6 महिन्यानंतर तिने वजाबाकी बेरीज तिला लागली, पहाडे पाठ करायला लागली. ती अभ्यासात तिला समजत नव्हतं काय, पण ती धडपड करत होती. पण 6 महिन्यानंतर जेव्हा 1 वर्षानंतर ती गेल्यानंतर तिचे वडील एक दिवस माझ्यापाशी आले, म्हणले माझ्या पुरीच मला लग्न करायचंय. थोडंसं मला तिची तळमळ जाणवत होती की यार ही पुरी काय ती तळमळ करते. आणि ते वडील मला लग्न करायचंय ना, तर मग आपण ठरवलं की नाही यार ह्या मुलीसाठी काय करायला पाहिजे. मग घरच्याला तिला विरोध करावा लागला. मी तिच्या कानात सांगितलं नाही, तू लग्न नाही करायचं, तू फक्त माझ्या विश्वास ठेव, तुला मी भरती केल्याशिवाय राहणार नाही. आणि तिने घरच्यांना विरोध करत आली. वडील माझ्यापाशी 10 ते 15 वेळा येऊन गेले की सर तुम्ही सांगा तिला फक्त की ह्या पुरीचं लग्न करायचं. तुम्ही जर हा म्हणे ना, ती पुरी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण त्या पुरीलासाठी माझ्यापाशी थांबली ती. आणि 3.5 वर्षामध्ये ती मुंबई पोलीस झाली. मला गर्व त्या गोष्टीचा वाटतो की ती 3.5 वर्ष माझ्यापाशी राहिली आणि तिने माझ्या शब्दावरती विश्वास ठेवला. आणि पालकांनी बी माझ्या विश्वास ठेवला. तिला 3.5 वर्ष माझ्यापाशी ठेवलं. आणि 3.5 वर्षानंतर तिचा रिझल्ट आला. मला सगळ्यात मोठा आनंद झाला त्या दिवशी की एक मुलगी जिच्या घरी दररोज बाप आणि आई दुसऱ्याच्या रानात काम करते, त्यावेळेस तिची घरची चूल पेटत होती. आणि चूल तिच्यामुळं आता दररोजची रोटी भाकर ही तिच्या पगारावरती आत्ता पण चालती. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा आनंद ह्या जगात कुठंच नाही. तर हे होते हर्षल सर. तर तुम्ही या ग्रो मोशनच्या पॉडकास्टमध्ये आज हर्षल सरांशी आपण संवाद साधला. सर, तुम्ही ग्रो मोशनला तुमचा बहुमूल्य असं वेळ दिला त्याबद्दल ग्रो मोशनतर्फे तुमचे आभार, धन्यवाद. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.